सो वेलकम बॅक टू माय व्लॉग. मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. सो आज होता शनिवार आणि मी इथे माझा दिवस स्टार्ट केला. सकाळची सगळी कामं उरकून घेतली आणि आता इथे आमच्या पप्पांनी जे आवळे आणले होते गावावरून, ह्याला आणून 3 ते 4 दिवस झाले. सो थोडे खराब पण झाले होते कारण हे वीकडेजला कामं होणार नाहीत. सो वीकेंडलाच करावी लागतात अशी कामं. सो मी इथं ठरवलं होतं इन्स्टंटवाली आवळा कँडी बनवायची. तर झालं काय होतं, इथे भरपूर सारे आवळे खराब पण झालते कारण इथे आवळे माझ्याकडे येऊन 3 ते 4 दिवस झाले होते. सो बरेचसे आवळे खराब होते. सो आता मी मला चांगले वाटले ते मी ते सॉर्ट केले आणि इथं मी नवीन नाईफ काढली होती खूप हौशेने, कारण किती दिवस मी ठेवली होती नंतर वापरू. शेवटी आज तो मुहूर्त आला आणि मी ती काढली फायनली. सो आता मी आवळे जे चांगले वाटत आहेत ते मी सगळे काढून घेतले एका साईडला. इथे मी मस्त जे आवळे आम्ही सॉर्ट केले होते चांगले ते सर्व इथं मी चांगले पाण्यात ठेवले होते 5 ते 10 मिनटं आणि नंतर मग ते सगळे कुकरमध्ये मी शिजवण्यासाठी टाकले. सो इथे मी जवळपास 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या आवळ्याच्या. सो इथे मी खूप सारे पार्सल्स ऑर्डर केले होते. ॲक्च्युली हे ऑर्गनायझर्स होते, किचनचे होते, काही ओव्हरऑल घरात पण लावणारे होते. सो इथे मी सगळे आणले कारण आज मला वेळ होता आणि इतके दिवस काय झालं, मी साठवून ठेवले पण मला वेळच भेटत नव्हता की मी कधी लावू. सो यातलं फर्स्ट जे पार्सल होतं ते ऑइल डिस्पेन्सर होतं. हे ग्लास होतं आणि खूप छान ह्याची क्वालिटी. सो मला हे अराउंड 140च्या आसपास पडलं आहे. सो मी हे पहिलं आता धुवून घेते, मग म्हणलं यूजला करावं. सो हे एक झालं. त्यानंतर मग हे आय गेस हे पॉलीबाय कदमचं हे आहे, काय म्हणतात, किचन क्लीनर. सो मी पहिल्यांदाच मागवलं. ह्याच्या पहिलं मी हॅपी प्लॅनेट वापरायची पण आता ह्यावेळेस म्हणलं हे मागूयात कारण ह्याच्यात 3 सॅशेस येतात आणि हॅपी प्लॅनेटचं आय गेस एकच येतं. सॅशे नाही, त्याचं लिक्विडच येतं फुल, एक अर्धा लिटरचं का 1 लिटरचं मला आठवत नाही. सो हे एक सॅशे तुम्ही 1/2 लिटरच्या वॉटरमध्ये मिक्स करून तुम्ही यूज करू शकता. सो मी अजून हे काही यूज केलेलं नाही आहे. ह्याचा रिव्ह्यू छान आहेत पण मी इंस्टाग्रामलाच बघितले. ही अशी वॉटर डिस्पेन्सर येतं, स्प्रे बॉटल येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते बरोबर पाणी भरून एक सॅशे यूज करावं लागतं. इथे नेक्स्ट जे होतं ते ऑर्गनायझर होतं. ॲक्च्युली बाथरूमसाठी मागवलेलं पण मी किचनमध्ये पण यूज करू शकते. सो मी इथे आधी स्टिक केले होते, त्याचे जे मागचे हुक्स होते हे स्टिकर्स येत आहेत त्याच्यासोबत. सो मी डायरेक्ट पुट ऑन केलं कारण मला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हे लावून घेतलं होतं. त्याचे स्टिकर्स तसेच होते. आता मी त्याच्यामध्ये सगळं काही लावलं म्हणजे जे मला तिथं ठेवायचं होतं युजफुल. सो मी ते लावून घेतलं. नेक्स्ट जे होतं ते मला इथे बाथरूमच्या बाहेर लावायचं होतं, जे की हँडवॉश किंवा बाकीच्या गोष्टी ठेवायला. कारण तुम्ही मागं बघू शकता माझं मिररच्या इथं किती सारं सामान ठेवलं आहे, ते मला बसतच नव्हतं आणि इतकं खराब वाटत होतं. त्याच्यामुळे ते मी इथं लावून घेतलं. आय गेस मी इथं 2 ऑर्गनायझर्स लावले. सो इथं माझं सगळं काही सामान बसलं आणि हे असे स्टिकॉन्स येतात तुम्ही बघू शकता. सो हे स्टिकॉनमध्ये फक्त अडकवायचं असतं. फक्त लक्षात ठेवायचं की हे टाईल्स जे असतात आपल्या बाथरूमच्या किंवा किचनच्या त्याच्यावरतीच हे स्टिक होतं, कलरवरती बसत नाही. आणि डिस्टेंबर कलर तर त्याहून बसत नाही. जर ऑइल पेंट असेल तर ते ओके, म्हणजे खूप काळ नाही टिकणार कारण मी ऑइल पेंटवरती मी यूज करून बघितलं, हे नाही टिकलं. सो हे मोस्ट प्रॉबेबली तुम्ही टाईलवरतीच यूज करा जेणेकरून हे तुम्हाला खूप काळ जाईल. कारण मी मागच्या घरात म्हणजे रेंटेडच होते तिथे पण मी यूज केलेलं. सो हे पण तिथं झालं काय, ते माझं निघू शकलं नाही. जे होतं ना ते व्हाईट कलरचं ऑर्गनायझर तेच निघू शकलं नाही. सो मी ते इथं आणू शकले नाही. पण ह्यावेळेस मी असं काही मागवलं की मी फक्त व्हाईट नेऊ शकते. स्टिकर्स जे आहेत ते मागचे ते वेगळे मिशोवरती मिळून जातात. सो हे मी नेऊ शकते माझ्या घरी दुसऱ्या, म्हणजे जर शिफ्ट करायचं म्हणलं तर. असे काही प्लॅन्स नाही आहेत आता शिफ्ट होण्याचे, पण मे बी काही सांगू शकत नाही कधी कोणती वेळ येईल. सो हे मी असं ऑर्गनायझर मागवलं आहे. सो तुम्ही मागवू शकता.
मला एका पॅकमध्ये 4 मिळाले होते, सो 4th वन होता तो मी इथे सिंकच्या इथे लावला आहे माझा असा काही. नंतर मला हे स्टिकर्स मागवले होते, जसे मी या ऑर्गनायझरला मागून यूज केले तसं त्याचा पॅटर्न वेगळा आहे आणि ह्याचे जे 2 आहेत ते वेगळे आहेत. सो मोस्ट प्रॉब्लेबली रेंटर होमला म्हणजे हाऊसला आपण ड्रिल करू शकत नाही, सो हे त्याला बेस्ट ऑप्शन आहे. सो हे असे काही स्टिकर्सचे हुक्स मागवले होते जो की मी यूज करू शकणार होते. सो मी आता नेक्स्ट टास्ककडे आले होते. सो मला इथं लंच बनवायचा होता. सो मोस्ट प्रॉबेबली आम्ही दोघीच होतो जेवायला, म्हणजे मी आणि माझ्या सासूबाई. तो तिथे काय आता आम्हाला फारसं काही हेवी खायचं नव्हतं, सो मी स्क्रोल करता करता कालच ठरवलं होतं, मला एक रेसिपी दिसली आणि ती मला करायची. सो मी काल ती बघितली, आज ती मी केली, खूप सुंदर झाली होती. आणि त्या रेसिपीचं नाव होतं पनीर बटर बिर्याणी. सो मी आता इथे राईस धुवून घेतलं होतं, दुसऱ्या साईडला इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे. रेसिपी काय अशी हार्ड नाही आहे. पहिलं पाणी उकळायला ठेवलं, त्यानंतर त्याच्यातले जे आपले खडे मसाले असतात ते सर्व टाकले, इलायची, तमालपत्र, लवंगा, परत स्टार फूल असतं, काय म्हणतात त्याला मराठीतून मला आठवत नाही शब्द आता, परत इथे मिरी टाकली. मिरीनंतर थोडेसे कढीपत्ता कापून टाकला असा, आणि मग त्यामध्ये पुदिनासुद्धा टाकला. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाका, कलर छान येतो आणि स्मेल पण छान येतो. पण माझ्याकडं कोथिंबीर नव्हती म्हणून मी इथे नाही टाकली. नंतर थोडंसं तूप टाकलं आणि ते उकळायला ठेवलं. मग दुसऱ्या साईडला मी हे वाटण करून घेतलं. कोथिंबीर, पुदिना आणि आलं आणि लसूणचं, आणि इथे पटापट टोमॅटो कापून घेतले. खूप सारे टोमॅटो आणि कांदा लागतो बिर्याणीला, किंवा कारण त्याच्यामुळेच टेस्ट येते कुठली बिर्याणी असो. मी इथं माझं पाणी उकळलं होतं, त्यामध्ये मी मीठ टाकलं, आणि मीठ टाकल्यानंतर मी जो आपला भात भिजवून ठेवला होता थोड्या काळासाठी तोही टाकला आणि मस्त शिजवला ठेवला. इथे दिल्ली राईसच यूज करायचा जेणेकरून भाताला टेस्ट येते. आणि नंतर मग खूप सारे कांदा पण कापून घेतला. मी इथं फास्ट फॉरवर्ड केलं आहे म्हणून क्लिप अडकत असेल, पण ओके, तुम्ही समजून घ्याल, आय नो दॅट. नंतर मग मी जसं सांगितलं, कांदा आणि टोमॅटो, कुठलीही बिर्याणी असो कांदा आणि टोमॅटो इज मस्ट, जेणेकरून त्याला टेस्ट येते. नाहीतर मग कांदा टोमॅटो कमी टाकला तर तुम्हाला टेस्ट येणार नाही. सो इथे मी कांद्याची जी टर्फल होती ना ती मी एका काय म्हणतात डब्यामध्ये साठवून ठेवते. जेव्हा पण मला कांदे खूप कापायचे असतात ना तेव्हा त्याची मी टर्फल काढून ठेवते. सो मी या डब्यात ठेवले ना की त्याच्यात थोडंसं पाणी ठेवायचं आणि 3 ते 4 दिवस असंच मुरत ठेवायचे ते टर्फल, जेणेकरून त्याचं फर्टिलायझर छान होतं झाडांना आणि झाडांची इतकी छान ग्रोथ होते ना त्याने. मी स्वतः ॲनालाइज केले आणि हे सगळं, त्यामुळं खूप छान ट्रिक आहे ही. तुम्हाला यूज करायची तर करू शकता आणि फर्टिलायझरचे पण पैसे तुम्ही वाचवू शकता. सो इथे मी ती ट्रिक यूज केली होती. आणि जो माझ्याकडं पुदिना होता, पुदिन्याच्या काड्या होत्या, त्यासुद्धा मी इथे एका पाण्यात ठेवलेल्या. आता त्याला 2-3 दिवसांनी छान मुळं पण येते आणि पानं पण फुटतील. आणि जेव्हा त्याला मुळं येतात, पानं येतात, तेव्हा तुम्ही असं मातीमध्ये रुजवू शकता, जेणेकरून खूप छान तो पुदिनासुद्धा येतात. सो कधीही वाटलं तरी तुम्हाला पुदिना घरी अवेलेबल असेल, तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, कारण पुदिना मोस्ट ऑफ सारखा यूज होत नाही आणि आपण घरातही तो सारखा ठेवत नाही. पण ही ट्रिक तुम्ही यूज केली तर नक्की तुम्हाला यूजफुल होईल. सो मी इथे तुम्ही बघू शकता एका डब्यामध्ये ते मी टर्फल जास्त कांदा ते भरून ठेवलं, पाणी पण टाकलं, आणि दुसऱ्या साईडला मी जे काड्या होत्या पुदिन्याच्या त्यासुद्धा मी ग्लासमध्ये भरून ठेवल्या. आता इथे माझा पूर्ण भात होता तो शिजून झाला होता. सो मी ऑफ केला गॅस आणि एका चाळणीमध्ये मस्त तो सुटसुटीत होतोपर्यंत काढला. मस्त थंड होऊन द्यायचा, जेणेकरून तो पूर्णपणे सुटसुटीत होतो. मोस्ट ऑफ बिर्याणीची माझी जी रेसिपी आहे ना ती मी माझ्या मावशीकडून शिकली आहे. ती इतकी छान बिर्याणी बनवते. सो मी तिच्याकडूनच अर्धी रेसिपी शिकली आणि मग माझे काही त्याच्यात इम्प्लिमेंटेशन आहे. कढईमध्ये तेल घेतलं, जिरे मोहरी तेल तडका, त्यामध्ये थोडंसं तूपही टाकलं. सो बिर्याणी म्हटलं तर तूप हे लागतं. सो तूपही टाकलं. त्यानंतर मग आपला जो कांदा होता तो मी परतायला छान ठेवला. कांदा परतवायचा लवकर असेल ना तर त्याच्यात थोडासा बेकिंग सोडा टाकायचा किंवा बेकिंग पावडर कोणतंही टाकू शकता. तो
पटकन कांदा असा परतून होतो, ब्राऊन कलर त्याला छान येतो आणि पटकन परतला जातो. सो ही ट्रिक आहे. सो मी प्रत्येक वेळेस बिर्याणीच्या वेळेस यूज करते. सो ती मी इथे यूज केली होती. आता मी टाकलेला आय गेस ती क्लिप नाही आहे माझ्याकडे, पण तुम्ही नक्की टाका. सो नंतर मग जे माझं आता मी मल्टीटास्किंग इथं स्टार्ट केलं. सो जे मी आवळे शिजून ठेवले त्याचं मी ते पूर्ण काढून घेतलं आणि बिया सॉर्ट केल्या. सो इथं मस्त कांदा पिरतला होता. मोजून 5 ते 7 मिनटंच लागले असतील हा ब्राऊन कलर यायला सोडा टाकल्यामुळे. त्यानंतर जे वाटण केलं होतं पुदिना, आलं, लसूण, सो ते मी टाकून घेतलं. पुदिना बिर्याणीला मस्त असतो, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. सो पुदिना असावाच. त्यानंतर टोमॅटोसुद्धा ॲड करून घेतले. सेकंड थर्ड ट्रिक म्हणलं तर टोमॅटो गळण्यासाठी तुम्ही मीठ टाकू शकता, जेणेकरून पटकन गळतात. सो इथं मी फ्लिपकार्टवरून पनीर मागवलं होतं आणि पनीर बटर मसालासुद्धा मागवला होता सुहानाचा. सो पनीर मस्त कट करून घेतले छोट्या छोट्या पीस. नंतर आवळा जो शिजवला होता तो मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि तो कढईवर आटवायला ठेवला आणि दुसऱ्या साईडला पनीर पण ॲड केलं आणि जो मसाला होता बटर पनीरचा तोही ह्याच्यामध्ये ॲड केला आणि थोडंसं पाणी टाकलं, जेणेकरून ग्रेव्ही होईल त्याची. आणि थोडंसं उकळी येऊन दिली त्याला मी व्यवस्थित. मस्त त्यावरती जो शिजलेला आपला मोकळा भात होता तो टाकला आणि मस्त वाफवून दिला. तुम्ही ह्याच्यात कलर पण ॲड करू शकता, डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला काय करायचं आहे. मी कलर नाही ॲड केला कारण माझं बाळ खाणार होतं. सो मी इथं कलर ॲड केलेला नाही. तर जे मी आवळा पेस्ट केली होती त्याच्यामध्ये मी गूळ ॲड केला आणि मस्त हे आटवून घेतलं, एकजीव केलं. हे तोपर्यंत परतायचं जोपर्यंत त्याचं पाण एकसाथ असा लमसम गोळा होत नाही. आता इथं मी फसली होती कारण हा माझा गोळा काही झाला नाही, कारण माझ्याकडे जो गूळ होता तो माझा कमी पडला. सो मी नंतर परत अजून मागून मी ॲड केला, पण ते आता तुम्हाला ह्या आजच्या ब्लॉगमध्ये नाही दिसणार, उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच केलं की हा जेवढा गूळ होता तेवढाच आटवला आणि नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी उद्या परत दुसरा गूळ आणून परत ॲड करून त्याची जे काय म्हणतात मिक्सचर होतं ते तयार केलं. तर ह्याचा रेशो म्हणला तर तुम्हाला ह्याचा रेशो एक्झॅक्ट सेम घ्यावा लागेल. 1 किलो आवळा असेल तर 1 किलोच गूळ घ्या, कारण ते एकजीव होत नाही. सो सेम घ्या. सो ह्याच्या मी नंतर जे आपलं काळं मीठ असतं ते, चाट पावडर आणि थोडासा लाल तिखट हे मी ॲड केलं होतं. सो तुम्हाला दिसेलच. तो इथे मी मस्त बिर्याणी ओपन केली होती. तुम्ही बघू शकता कलर, म्हणजे विदाऊट कलरसुद्धा बिर्याणीला खूप छान कलर आला होता, खूप छान टेस्ट झाली होती. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की कांदा आणि टोमॅटोशिवाय बिर्याणी होऊ शकत नाही. हे माझं म्हणजे वैयक्तिक काय म्हणतात स्टेटमेंट म्हणू शकता. तुम्ही बघू शकता तो कलर किती सुंदर आहे, टेस्ट अशी अप्रतिम होती. आम्ही दोघींनी जेवण केलं. त्यानंतर मग मी शूट केले, हॉलचा व्हिडिओ शूट केला आणि इथं मग मी इथे सगळं आवरून घेतलं होतं. सगळं हॉलचे ड्रेस कधी घालणं किंवा काय करणं सगळं करून घेतलं होतं मी. म्हणजे एक व्हिडिओ बनायला मला किती कष्ट लागत होते हे मी त्या दिवशी अनुभवलं होतं. म्हणजे ते अनपॅक करायचं व्हिडिओ, मग तो व्हिडिओ शूट करायचा, मग तो एडिट करायचा आणि मग त्यानंतर जो पसारा झाला तो सगळा आवरायचा. ह्याच्यातच दिवस कसा जातो कळत नाही. सो लेट इट बी. आता मी इथंच माझा व्लॉग एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.